सॉरी. तर बड्डे प्लॅनिंग चालू आहे. जरा सामग्री घ्यायला जातोय आम्ही. बड्डेसाठी खूप सारे वस्तू वगैरे डेकोरेशनसाठी. खूप स्पेशल असं स्पेशल व्यक्ती आहे ते पुढच्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेलच. दुसऱ्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मी स्टिवून राहा. आता तुम्हाला आम्ही काय काय शॉपिंग करतो ते दाखवू. ह्याचा जो ब्लॉग आहे ना मी सांगतो आता. त्या दिवशी थोडा आम्ही डिस्कशन चर्चा झाली आमच्या लोकांची. तेव्हा यांनी फोन बिन हातात घेतलं आणि त्यानंतर हे ब्लॉगिंगचं आता चालू झालं आहे. नाहीतर दीड महिना झाला ब्लॉग कसलं काय यूट्यूब काय माहिती नाही. असेच बसलेले फुल हसत. असं बोलायला लागतं मध्ये मध्ये मला जरा धक्का द्यावा लागतो. परत गाडी शॉक बोलतो आपण शॉक ट्रीटमेंट देतो तेवढा जाऊन जीव येतो अंगात. तसा सीन आहे माझा. थोडं शॉक ट्रीटमेंट लागते आयुष्यात. नाहीतर आणि मला शॉक ट्रीटमेंट देणारा ऐकत माणूस आहे आयुष्यात. नाहीतर फोन हातात नसता घेतला. फोन हातात नसता माझ्या आता. मग आता आम्ही असंच चाललो असतो इकडनं. चला तुम्हाला पुढे आम्ही दाखवतो काय काय घेतो. फोन गरम होतो. फोन ऊन जास्त आहे ना आमच्याकडे. किती डिग्री? 40 डिग्री चालू आहे आमच्याकडे. तर जरा सगळीकडे चालू आहे. चला चला आपण मग पुढे भेटूया. ह्या माणसाने एवढं हे घालून आला आणि मी बघा हाफ पॅन्ट. नुसती हाफ पॅन्ट. कसं आहे माहिती का ते हा प्रेझेंट हा फ्युचर असं चालू. प्रेझेंट मध्ये असं बिझनेस फ्युचर मध्ये असं बिझनेस काय ते किती दोन्ही तुम्हाला बघा काय काय अजून देणार. एका फ्रेम मध्ये दोन असं दाखवतात. हा ना. अजून काय पाहिजे. तर तुम्हाला मी डायरेक्ट मार्केटमध्ये भेटतो. खूप गोष्टी घेऊ आपण. वाटलं नव्हतं व्हिडिओ बनवणार होतं तुझं आपण. बोललो आता बोललो भाई यांनी सोडून दिलं राहून दे बोललो. पियुष महाडिक यांची बॅग माझ्याकडे आलेली आहे. ह्याचं कारण असं की महाराजांना इन करायचं होतं. त्यांची इन निघालेली म्हणून त्यांनी त्यांची अमानत माझ्याकडे सोपून गेले. माझा जीव त्या बॅगेवरती आम्ही किती सहन केलंय. तेव्हा आपण दोघं होतो. काय परिस्थितीमध्ये मी एकटा पण नसतो सापडलेला. अजून तर हिला पण नाही माहिती तो सीन. तो दुसऱ्यांसोबत झालेला आहे तो सीन बॅगवरनं. तो तेवढा भयानक होता म्हणजे फुल. आता काय बोलू मी पिक्चरच होईल त्यावर. पिक्चर नाही झाले पिक्चर कमी बोलला रे. तुला सांगतो नंतर. जरा व्हिडिओ थांबवल्यानंतर मला सांगेल तो सीन. अरे खूप गोष्टी झाल्या त्या बॅगेवरून. अनुभव आहे. आम्ही एवढं सहन केलं त्या बॅगेवरून. तुम्हाला कधीतरी ना विस्तार असं पॉडकास्ट मध्ये मी एकदा समजेन त्याची गोष्ट. ह्यानी तर फक्त एकदाच होता त्या प्रसंगामध्ये. एकदाच होता बॅगवाला. विचार करा ह्याच्या आधीच्या प्रसंगामध्ये मी बॅगेसोबत कितींदा सापडले गोष्ट. हे सापडलं असेल. लिहून देतो. खूप भयंकर सीन झालेले. तुम्हाला माझं जुनं कॉलेज पण दाखवतो. एक्स कॉलेज एक्स गर्लफ्रेंड असते मग आपण एक्स कॉलेज बोलतो इकडे. नवीन कॉलेज तसं काय नाही आपलं. नवीन कॉलेजमध्ये आता काय मग काय आलं थोडं काळं व्हायचं असतं. काय नाही ऊन चांगलं असतं थोडं शरीराला. एवढं पण हे ऊन चांगलं नाही. 2 ते 4च्या मध्ये मी पण सांगतो तुम्हाला लोकांना. 12 ते 12 काय होतं 1 ते 4च्या मध्ये ना बाहेरच नका. 3च्या मध्ये 4 बेकार मस्त ऐकायचं सगळ्यांनी. ऐकायचं. स्वप्नातून फटके देणार. तुम्हाला भेटू आता तुम्हाला मी माझं कॉलेज दाखवतो डायरेक्ट. माझं एक्स कॉलेज जुनं कॉलेज. मी आता ऐकतो गाणं. तुम्ही ठीक आहे तो गाणं ऐकतोय. तुमचा मालक आणि तुम्ही खरा बघ. मालक तर बडबड करणारच आहे. मालक कधी थांबतो. ही टॅगलाईन माझी आहे ना ती. स्वागत करतो मी तुमचा स्वतः मालक. त्याची टॅगलाईन त्यांनी स्वतः बोललं इकडे. तिकडनं बनवून घेतले एकदम. हे आहे माझं जुनं कॉलेज NKT. मला समोरून दाखवतो. ह्याची एंट्री असं दिसायला मोठं आहे. आतमध्ये थोडं छोटं आहे. बघा एंट्री माहिती का तुम्हाला. हे दाखवतो थांबा. माझं जुनं कॉलेजचं एंट्री आपण क्रॉस करून दाखवतो म्हणजे फुल व्ह्यू. तुमच्याकडे मी क्रॉसिंग करतोय बघा. हे आहे आमचं जुनं कॉलेज. आणि तेव्हा किती मस्त बोर्ड लागला बघा माझ्या जुन्या कॉलेजचा. बघा कॉलेजला आम्ही फ्रीच्या प्रमोशन बाहेर आलो. परत बाहेर आला. हा बघा परत चर्टे हे तर बाहेर कोण ठेवलेलं आहे. हे आमचं कॉलेज जुनं. ऑफिसमधला सूट नाही करत ना ते आहे. बघितलात माझं कॉलेज माझ्या इकडे मागे दिसेलच. तर या माणसाने इन काढलेली आहे या प्रकारे. काय करतोय बघायला लागतं बाई. ना ते घेऊन जाईल मला कोणतरी. फ्री ऑफ कॉस्ट भेटलं कोणाला जर घेऊन जायचं. कोणाला मला कोण नाही करणार. रिटर्न करणार भाई परत. करेल वरून 10 शिव्या घाल्या. क्या यार किसको दिया तुमने. कोण लेके आया तू.
हे बघ, आता आम्ही बोल. तर नमस्कार, आम्ही आता आलेलो एका शॉपमध्ये. आता आपण ब्लू खायचं प्रमोशन प्रमोशन शॉप आहे आपल्या मार्केटमध्ये. त्याचा विचारूया दाखवा ना, ब्लॅक अँड गोल्डन बलून. गोल्डन और ब्लॅकवाला बलून दिखाव ना. गोल्डन ब्लॅक गोल्डन ब्लॅक दिसते का बघ. सोन्याचा बोलून तू दिसतो रे भाई. शूट मी तर सोन्याचंच आहे. शूट कन करतोय. और पहिले होतो दिखाव इतने काय हो. आता आम्ही ज्या दुकानात भाजी तुम्हाला बघितलं असेल, जास्त तुम्हाला शूट नाही केलं. तिकडे काय एवढं खास नव्हतं दाखवण्यासारखं, किंवा मला जे पाहिलं ते पण नाही भेटलं. खूप कमी येत होतं. आता दुसऱ्या दुकानात चाललो आहे आम्ही. इकडे पियुष बघू शकतो काय इथे होलसेल आहे. होलसेल होलसेल नाही वाटत आम्हाला. चल आहे पुढे पण. आपण पुढे बघूया. इकडे बघा, फिरावं लागतं असं. इकडे कधी सामान घ्यायचं तर फिरून फिरून घ्यावं लागतं. माझी मम्मी असती ना तर खरं नव्हतं इकडे यांचं. ठीक आहे, थोडं सहन करू शकतो. एवढा नाही, एवढा नाजूक नको बनवूस. अरे बाबा कम्फर्ट. ये देखो गाइस, कैसा मराठीत बोलतो सॉरी. कितने आएंगे उसमें? फुल प्लॅनिंग जोरदार चालू आहे जी. काय काय घेतोय भाई तू? ए माकड्या. घेतलं झालं. ओके चलो, इन्स्टंट डिसिजन आहे. फटाफट डिसिजन घेतला नाही रे. फटाफट फटाफट एकदम डिसिजन करणं. घे घे चांगले. काय डेकोरेशन करणार आहे तुझाच माहिती बाबा. तर हे आपल्याला एक घेतलेलं आहे हॅपी बर्थडेचं. असा पकडू नको, अवॉर्ड नाही घेते तू शिंदी. तू दिसतो ना ब्रो, काय टेन्शन आहे. काका आपल्याला जरा ते हे झालर टाईपचं दाखवत आहे. झालर झालर बोलतो मी त्याला. गोल्डन आणि ब्लॅक मध्ये दाखवतात आपल्याला. हा काका दाखवतात आहे. काका फुल एकदम कॉपरेटिव्ह आहे, काय टेन्शनच नाही. हा बोल. खर्च तर आहे आपल्याला करायला लागणार. स्पेशल बघ माझं एक वाक्य ऐका तुम्ही लोक. जेव्हा तुम्ही खरंच जास्त खर्चा तेव्हाच राहील तुमची मार्केटमध्ये चर्चा. ठीक आहे, टॅगलाईन बनवा. मी फुल गेलाय तो फोकस. एवढं असेल काय काय काकांकडे खूप काय आहे भाई. या काकांकडे घ्या, मस्त मस्त आयटम्स आहेत एकदम भारी भारी. कितीला आहे? 30 रुपये. काय घेतो दाखव. हे गोल्डन वाला अजून एक घेतो. घे घे. ब्लॅकचं एकच घेतो. बरोबर. ठीक आहे, हो गया. हे 3 घेतलेले आहेत. ओके. हे श्रेयस. हा इकडनं लाईव्ह टेलिकास्ट. चालेल, NDTV वर येशील, न्यूज मध्ये येशील. हे बघा, जास्त बडबड केली तर चला कल्टी कल्टी. 300 रुपयाचा खर्च केलेला आहे एवढ्या सामानावर. 300 एक 0 कमी केला त्यांनी. 300 झाले म्हणून 1 0 ऍड होता. 3000 होते. 3000 होते ते 300 वर भेटलं. काका फुल कॉपरेटिव्ह आहे. या काकांची इथे या नक्कीच. फुल एकदम शॉपिंग करा मजबूत, काय टेन्शन नाही. इकडे इकडे मी जमीन दाखवतोय भाई. सामान घेतलेलं आहे या प्रकारे. आता याला आपण पिशवीत टाकूया. आपल्याला बलून बलून मी बलून साठी का ऑप्शन सांगितलेला तुला, तो चांगला होता. कुठला? मी बोललेलो तो. आठवलं काय बोललेलो. आता आम्ही एका दुकानात गेलो ना,
तिकडे प्राईस बघून माझी तर फाटली बाई. एवढा खिशात पैसा नाही आपल्या की भाई प्राईस तेवढे घेऊ शकतो. म्हणजे बोलू तिकडे 40 रुपये होतं गेले माझे. आणि आता आपण जिथून घेतो तिकडे 35 रुपयाला आहे. 5 रुपयाचा फरक आहे. 5 क्वालिटी पण असेल ना भावा तशी. सेमच होते बलून दाखवायला. आपण काम करू परत तिकडे आलो. आता जिथून घेतले सगळं सामान तिकडे चालू परत बलून गेला. काका आवडले. काका खरंच आवडले. तुला सोडत नाही भाई. त्यावेळी आपण बलून घेऊनच जाऊ आता. फायनल चला. सगळं घेतल्यानंतर तुम्हाला काका आवडले. श्रेयसला काका आवडले. चलो ओके. हे डन झालेले ना. नाही बरोबर आहे. ती भाई साडी नाही की तू उन्हात येऊन चेक करणार आहे. नाही होईल ना तसं. आपण जे घेतले त्याला सूट व्हायला पाहिजे. होतील ना. त्याला काय होणार. लाईटीच होणार. घे काढ बघ. झाली आहे. चला हे पाकिट घेतलेलं आहे फायनली. गोल्डन नाही भेटला. ही पडला बघ तो सांडला. गोल्डन नाही भेटलं. काय नाही बघू आपण पुढे. चला आता ब्लॅक भेटलं. तुम्ही आधी ते फोन तर द्या. आम्ही ब्लॅक बलून्स घेतले. काका जास्त आवडले आम्हाला ते. मग काकाकडे गेलो परत. काकांकडे स्वस्त होतं चांगलं. पण जो गोल्डन कलर मला पाहिजे तो भेटला नाही. तो शेवटी जखमारून आम्हाला निघायला लागलं तिकडून. मग आम्ही फक्त ब्लॅक कलरचे बलून घेतले. आता गोल्डन कलर आम्ही शोधणार आहोत. ट्रॅफिक नाही रे. ते तर निघतील ते बरोबर. आता गोल्डन कलर शोधणार होता मी. इकडे जाऊया. गोल्डन कलर शोधू आम्ही आता. गोल्डन कलर भेटला ना अशी जिंदगी खुश हो जायची मेरी. तर आम्ही एका दुकानात गेलो. नेहमीप्रमाणेच भेटलं आम्हाला. बट प्राईस जर जास्त होती तिकडे सेम याची. आपण अजून काही दुकानात आलेलो आहे. आता बघूया आपण कुठे काय भेटतंय. हल्दी वा बलून आहे का गोल्डन कलर. तर मित्रांनो आम्ही फायनली सगळं घेतलेलं आहे. झालेलं आहे. आता जे बाकीचे उरलं असेल काही आठवेल माझ्या बहिणी वगैरेला तर ती बोलली ती घेऊन येईल. ती घेऊन येईल तर मला खर्च करायचं जास्त गरज नाही पडणार. मग ते फुकटात होऊन जाईल आपलं. अरे नाही रिअलिटी आहे सध्या. जेवढं होतं घेऊ शकलो होतं. जेवढं मला आठवतं तेवढं मी घेतलं. आता चेहरा नेहमी भेटली असा का दिसतो. जे बहिणीला आठवेल जे बहिणीला लागेल असं वाटतंय ते ती घेऊन येईल. आता आम्ही चाललोय घरी परत. जास्त मोठा ब्लॉग झालेला आहे तसा. अरे जाम. घरी जाऊन सामान ठेवीन. थोडं फ्रेश होईन आणि परत मला जायचं. दळण मिळालं म्हणजे कामं संपत नाही. कामं संपतात. हे भाई टाइमपास करत कामं संपतात माझी. फटाफट संपवतो आम्ही. ती तुझी चुकी. मी फटाफट नाही. मी रिस्क फुल आरामात भाई आरामात करतो मी काम. मी मन लावून करतो का. तू आज मला भेटायचंय संध्याकाळी काय पण करू. अरे आय डोंट नो. तू भेटायचंय बस 7:30 पर्यंत तरी भेट. बघूया. आणि काय हे मी आया ना त्याच्यात बी तू बी आणि का निश्चित. चला तर मित्रांनो आता आपण भेटूया डायरेक्ट घरी. तुम्हाला हे दाखव. आता मी मोस्टली ब्लॉग एंड करतोय. वाटल्यास त्याचा मी शॉर्ट व्हिडिओ टाकीन. तो बेटर पडेल मला. आता माझ्याकडे स्टोरेज नाही राहिली तेवढी. तर आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू. जाम मोठी बडबड. तोपर्यंत तुम्ही स्टे ट्यून. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आवडलं तर नक्कीच कमेंट करा. आपण काहीतरी एक दिवस असेल की आपण सगळे एकत्र भेटू परत. मीटअप होईल आपला एक. तोपर्यंत स्टे ट्यून. तुमचा सपोर्ट असत राहू द्या. चला बाय बाय.